शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचा पूर ओसरल्यानं श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर तब्बल 11 दिवसानंतर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं झालं आहे. 29 जुलै गुरुपौर्णिमेपासून श्री दत्त मंदिराला कृष्णेच्या पुराचा वेढा पडला होता. तर शुक्रवारी 31 जुलै रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 वाजता दुसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस व विविध धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गेले 11 दिवस नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिराभोवती कृष्णेच्या पुराचा वेढा होता. सोमवारी 3 ऑगस्टपासून पूर अतिशय संथ गतीनं ओसरू लागला होता. रविवारी सकाळपासून मंदिराभोवतालचं पाणी हळूहळू ओसरत होतं. मंदिर गाभाऱ्यातील श्री मनोहारी पादुकावरील पाणी ओसरल्यानंतर ब्रह्मवृंदांकडून दुपारी 12 वाजता श्रींच्या पादुकावर महापूजा करण्यात आली. रविवारी सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी 1 फूट पाण्यातूनच श्रींचं दर्शन घेतलं. रात्रीपर्यंत पाणी श्री दत्त मंदिराच्या सभामंडपात होतं. पुराच्या पाण्यामुळे मंदिराभोवती चिखल मातीचा थर निर्माण झाला होता. तो देवस्थान समितीचे कर्मचारी स्वयंसेवक यांनी जसं पाणी ओसरेल तसं पाण्याच्या फवाऱ्यानं धुवून साफसफाई करीत गेले. यामुळे संपूर्ण मंदिर व परिसर अतिशय स्वच्छ सुंदर झाला आहे. मंदिरातील पाणी ओसरल्यानं श्रींच्या सर्व पूजा अर्चा, महापूजा, धार्मिक सेवा मुख्य मंदिरात सुरू राहतील. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसमान कमी झालाय. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय. कोयनेतून रविवारी सायंकाळी 5 वाजता एकूण 7,427 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊसमान कमी झालंय. यामुळे धरणाचे सर्व वक्र दरवाजे बंद करण्यात आलेत. विद्युतगृहातून 1,650 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाची उघडझाप सुरू झाली आहे. रविवारी धरणाचा 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला गेलाय. यातून 1,428 क्युसेक व विद्युतगृहातून 1,400 क्युसेक्स असा एकूण 2,828 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाची उघडीप, विविध धरणातून कमी झालेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत रविवारी 5 फुटानं घट झाली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता नृसिंहवाडीजवळ पाणी पातळी 39 फूट होती, तर राजापूर बंधाऱ्याजवळ 28 फूट 2 इंच होती. राजापूर बंधाऱ्यावरून एकूण 73,042 क्युसेक विसर्ग पुढे होतोय. दरम्यान कृष्णा पंचगंगेचा पूर ओसरू लागल्यानं नदीकाठावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.